नागपूरमध्ये विदर्भवाद्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणादरम्यान गोंधळ घालून गडकरींचं भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर नितीन गडकरी चांगलेच भडकले। गप्प बसा, आरडाओरड बंद करा, नाहीतर ठोकून काढू, या शब्दात गडकरींनी आपला राग व्यक्त केला। गडकरींनी काल नागपुरात आयोजित जाहीर सभेमध्ये भाषण सुरू केल्यानंतर उपस्थितांपैकी विदर्भ समर्थक कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली। स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, जय विदर्भ अशा घोषणा या कार्यकर्त्यांनी दिल्या। शिवाय उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या दिशेने पत्रकही भिरकावली। हे पाहून गडकरी नाराज झाले। त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। मात्र कार्यकर्ते शांत होत नाहीत हे पाहून गडकरींना राग अनावर झाला। ते गोंधळ थांबवत नसतील तर त्यांना थप्पड लगावा आणि बाहेर काढा असं गडकरी म्हणाले। मात्र तरी देखील या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच होती। तुम्ही आवाज थांबवा, तुमचा मागणा आवाज दिला ना तुम्ही, नाहीतर आवाज बदलण्यासाठी पकडून आतमध्ये घाला सगळ्यांना। आता आवाज कराल तर तुम्हाला ठोकून काढू तुला, चुपचाप बसा। आता जर आवाज केला, आदरणीय देवेंद्र फडणवीसजी मागणा आवाज दिला ना तुम्ही, नाहीतर आवाज बदलण्यासाठी पकडून आतमध्ये घाला सगळ्यांना। आता आवाज कराल तर तुम्हाला ठोकून काढू तुला, चुपचाप बसा। आता जर आवाज केला तर ठोकून काढे, बस काढे याद राखा तुम्ही। आता आवाज काढला तर ठोकून काढू ते सगळ्यांना बाहेर काढायचं।